आता वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, 90च्या दशकात ब्राह्मणवादी वर्चस्वाविरुद्धच्या चळवळीतून बहुजनवादी विचारांची संघटना म्हणून संभाजी ब्रिगेडचा जन्म झाला। आक्रमकपणा ही संभाजी ब्रिगेडची ओळख आहे। ज्यांच्या आंदोलनांनी आक्रमक भूमिकेने महाराष्ट्रात एक नवा सामाजिक आणि राजकीय प्रवाह निर्माण केला, जो अनेकदा वादातही सापडला। त्या संघटनेच्या प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्राचं समाजकारण ढवळून निघतंय। अशा वेळी शाही फिकेचे हात दीपक काटेचे असले तरी त्याचा गॉडफादर महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा सनसनाटी आरोप प्रवीण गायकवाडांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला। शिवाय भाजप आणि संघ परिवाराला संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ संपवायची आहे असा आरोपही केला। प्रवीण गायकवाड यांच्यावरची शाही फेक ही अचानक घडलेली घटना नाही। गेल्या 3 दशकापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या ब्रिगेड आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यातल्या संघर्षाचा हा परिपाक मानला जातोय। त्यामुळे भविष्यात हिंदुत्ववादी संघटना आणि संभाजी ब्रिगेडमधला संघर्ष नव्याने उफाळण्याची शक्यता आहे। खरं तर संभाजी ब्रिगेड आणि हिंदुत्ववादी संघटनांमधल्या वैचारिक संघर्षाला महाराष्ट्राचा मोठा इतिहास आहे। महाराष्ट्रात हिंसक घटनांची त्याला किनार आहे। सामाजिक समता आणि ब्राह्मणवादी इतिहासाच्या विरोधात लढा देण्याच्या उद्देशाने संभाजी ब्रिगेडची स्थापना झाली। त्यामुळे पारंपरिक दृष्टिकोनातून इतिहासाची मांडणी करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांसोबत त्यांचा वैचारिक संघर्ष अटळ होता। घडलंही तसंच। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना इतिहासाच्या पानांमधून नीट न्याय दिला गेला नाही अशी मांडणी संभाजी ब्रिगेडने केली, तर हिंदुत्ववादी संघटनांनी कायम शिवाजी महाराजांचं वर्णन हिंदू राजा असं केलं। जिथं संभाजी ब्रिगेड शिवाजी महाराजांना धर्मनिरपेक्ष राजा असं म्हणत, हिंदुत्ववादी महाराजांना मात्र हिंदू धर्मरक्षक आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणतात। संभाजी ब्रिगेड ब्राह्मणवादाला वर्णवर्चस्वाचं प्रतीक मानतं, तर हिंदुत्ववादी संघटनांना ब्राह्मणांचं ऐतिहासिक योगदान मोलाचं वाटतं। जिथं संभाजी ब्रिगेड बहुजन सशक्तीकरणावर भर देतं, तर हिंदुत्ववादी संघटनांचा भर धर्म, परंपरा आणि सांस्कृतिक एकात्मतेवर असतो। हाच वैचारिक संघर्ष महाराष्ट्रात गेली 3 दशकं सुरू आहे। संघर्ष हा केवळ इतिहासाच्या व्याख्यांवर आधारित नाहीये। समाज रचना, वर्णव्यवस्था, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रवाद यासारख्या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे। त्यामुळे तो नीट समजून घेणं गरजेचं आहे। त्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। समजून घ्यायचं आहे की एकमेकांच्या जीवावर हे सगळे उठलेत का? वैचारिक लढाई आहे, मग आता ती हातघाईवर का आलेली आहे? या सगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा करूया। पण त्याआधी आरोपीला मोका लावणं गरजेचं आहे आणि जेरेबंद करायला गरजेचं आहे। तर त्यांना मुक्त सोडलं गेलं, ते आत्ता सोडलेलं आहे आणि मुक्त सोडल्यानंतर त्यांनी हा जो गंभीर स्वरूपाचा गुन्हा केला, हे त्यांच्यावर एक जबाबदारी दिली। दीपक काटे इज एन इन्स्ट्रुमेंट। हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडे त्यांचं एफआर आहे। एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं, याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे, जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा, राज्यघटनेची समता, बंधुता, न्याय, तत्व, मानवता हे जे विषय आहेत, हे सगळे आता थांबले पाहिजेत। राजकीय दृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत, त्याच्यामध्ये बामसेफ असेल, बहुजन समाजाच्या अनेक संघटना, त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड। तर गेल्या महिन्यामध्ये अशी मीटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे। मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली एफआर आहे। आता खरं तर त्यांना आर्म ऍक्ट प्रमाणे जामीन मिळूच शकत नाही, मग जामीन दिला कुणी? आणि ज्या अर्थी स्वतः दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात, गॉडफादर म्हणतात, त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे, गॉडफादर म्हणतात। आता गॉडफादर आहेत आणि गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा, तुमच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे।